श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. जवळजवळ बऱ्याच लोकांना या समस्येचा सामना करावा लागतो. खूप उपाय केले, खूप रेमेडीज केली, खूप डॉक्टर्स बदलले, बऱ्याचशा ट्रीटमेंट केल्या, तरीही त्या गोष्टीमध्ये रिझल्ट मिळत नाही. तो म्हणजे एखादा आजार किंवा एखादी व्याधी. ती जी व्यक्ती असते, एखादी आपल्या घरातील आजारी व्यक्ती, ती आपणही असू शकतो किंवा एखादी व्यक्ती आपल्या घरातली असू शकते. तिच्यासाठी आपण खूप ट्रीटमेंट घेतोय, पण ती जी व्यक्ती आहे ती औषध उपचाराला, ट्रीटमेंटला प्रतिसाद देत नाहीये. खूप दवाखाने बदलले, काही केले, तरीही घरातलं आजार पण काही केल्या जात नाहीये. तर अशा वेळेला आज जो उपाय सांगणार आहे, अगदी म्हणजे अर्ध्या सेकंदाचा हा मंत्र आहे. या मंत्राची जर आपण सेवा केली ना, तुम्हाला या पितृपंधरवाड्यामध्ये या 15 दिवसामध्येच तुम्हाला बऱ्याच प्रमाणामध्ये फरक तुम्हाला दिसून येईल. ही सेवा कशा पद्धतीने करायची, किती दिवस करायची, त्याचबरोबर बघा, संतान प्राप्तीसाठी तुम्हाला मेडिकली काहीच इश्यू नाहीये, काही प्रॉब्लेम नाहीये, तरीही तुम्हाला संतान प्राप्ती होत नाहीये. गर्भ राहतो पण तो टिकत नाहीये, किंवा गर्भाची व्यवस्थित वाढ होत नाही, 5-6 महिने अगदी व्यवस्थित होतं आणि परत अचानक मिसकॅरेज होतं, किंवा तुम्हाला ट्रीटमेंट घेत आहात तरी सुद्धा यश मिळत नाहीये, गर्भधारणा होत नाहीये, तर अशा वेळी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. तुमच्या मुलांना, तुमच्या मिस्टरांना नोकरीमध्ये यशच मिळत नाहीये, एक नोकरी सोडली की दुसरी नोकरी, दुसरी झाली की तिसरी नोकरी, म्हणजे त्यांना मनासारखा जॉब मिळत नाहीये, किंवा जॉब आहे पण तुमच्या घरातली मंडळी ते टिकून करत नाहीयेत. त्यांना म्हणजे जे आपण म्हणतो ना की उत्साह काम करण्याचा, मी काम करावं, पैसे कमवावं, ही बुद्धी त्यांच्याकडे नाहीये. आपण चांगलं सांगितलं की त्याच्या उलटच ती व्यक्ती करणार, असं होत असेल. त्याचबरोबर घरामध्ये चिडचिड, भांडण तंटे, वादविवाद, सतत आर्थिक नुकसान, घरामध्ये व्यसन असणं, तुम्ही रेंटच्या घरामध्ये राहत आहात, वर्षानुवर्ष गेले, स्वतःचं घर होत नाहीये, जागा घेऊन ठेवलेली आहे पण त्याच्यावर घर बांधणं होत नाहीये, किंवा अर्धवट घर आहे, किंवा पैसे वगैरे सगळे आहेत तर घरातील कोणती तरी एक व्यक्ती घर घेण्यासाठी आडकाठी आणते, म्हणजे असे काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहेत की ज्या प्रॉब्लेम्स मधून तुम्ही पुढेच जाऊ शकत नाहीयेत. तर अशा प्रत्येक सिच्युएशन मध्ये, इव्हन तुम्हाला जर कर्ज झालेलं असेल तर यावेळी सुद्धा म्हणजे तुम्ही आपल्या पितरांचा धावा, ही जी सेवा आहे, हा जो एक मंत्र आहे, याचा उपाय आपण करू शकतो. आता ही सेवा आपण कोणत्याही दिवशीपासून करू शकतो. अगदी म्हणजे तुम्ही आज व्हिडिओ बघितला तर आजपासून सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तुम्ही घरामध्ये कुठेही बसा, हॉलमध्ये बसा, किचन मध्ये बसा, बेडरूम मध्ये बसा, घरामध्ये जिथे कुठे तुमच्या मोकळी जागा आहे तिथे बसा, किंवा तुम्ही आपला जो दीपदानाचा व्हिडिओ आलेला आहे तो ती सेवा करत असाल, त्या सेवेसमोर बसून तुम्ही हा उपाय केला तर खूप छान राहील तेव्हा केला तर. आता घरामध्ये कुठेही आपण आसन घेऊन बसायचं आहे, पण आपलं मुख, आपलं जे तोंड आहे ते दक्षिण दिशेला असावं. आपलं तोंड दक्षिण दिशेला ठेवायचं, हात जोडायचे, कोणती अगरबत्ती नाही, कोणता दिवा नाही, काहीही नाही. आता सर्वात महत्वाचं, ही सेवा करायची कधी? ही सेवा तुम्ही सकाळी स्नान वगैरे झालं की ही सेवा करा आणि आपापल्या कामाला निघून जा, या पद्धतीने करू शकता. किंवा तुम्ही दुपारी 12 वाजता ही सेवा करू शकता, किंवा संध्याकाळी दिवे लागण्याची जी वेळ असते त्या वेळेला सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. पण या तिन्ही वेळेला तुम्हाला शक्य नाही तर दिवसभरामध्ये उठल्यापासून झोपेपर्यंत तुमच्या वेळेप्रमाणे कधीही तुम्ही करा, पण ही जी सेवा आहे ती करा. सुरुवातीला आता या पितृपक्षात काय करायचं, मनामध्ये फक्त इंटेन्शन ठेवायचं, आपल्या पितरांना प्रार्थना करायची, त्यांचं स्मरण करायचं, जो काही प्रॉब्लेम आहे तो सुटावा, मी कशासाठी ही सेवा करते हे त्यांना सांगायचं. आणि त्यानंतर आता जो मंत्र सांगणार आहे तो मंत्र तुम्हाला कमीत कमी 1 माळ म्हणजे 108 वेळा, आणि तुम्हाला खरंच तुम्ही प्रॉब्लेम्स मध्ये आहात, तुम्हाला यातून म्हणजे बाहेर निघायचं आहे, सगळं करून तुम्ही थकलात, तर तुम्ही 11 माळी, रोज 11 माळी, आज 11 माळी, उद्या 11 माळी, त्याच्यानंतर 11 माळी, म्हणजे रोज 11 माळी तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 1 वेळा म्हणण्यासाठी अर्ध्या सेकंदापेक्षा सुद्धा कमी वेळ तुम्हाला लागेल. आता तुम्ही ही जी सेवा आहे ती संकल्पयुक्त सुद्धा करू शकता, किंवा सांगितल्याप्रमाणे रोज प्रार्थना करायची, मंत्र जप करायचा, नंतर ही प्रार्थना करायची, आपल्या पितरांना जो काही प्रॉब्लेम आहे ते सुटू द्या, आणि
बस आपलं आसन सोडायचं. किंवा पहिल्या दिवशी तुम्ही संकल्प करा की मी 108 दिवस, 51 दिवस, 40 दिवस या पद्धतीने ही सेवा करेल. रोज मी 11 माळी जप करेल, रोज 5 माळी जप करेल किंवा रोज 21 माळी जप करेल. या पद्धतीने तुम्ही बोलू शकता. आता कोणत्या माळीवर जप करायचा हा मंत्र तुम्ही तुळशीच्या माळीवर जप करू शकता किंवा तुम्ही रुद्राक्षाच्या माळीवर सुद्धा जप करू शकता. आणि तुमच्याकडे जर माळ नाहीये, मग माळ हवीच आहे का, मी कुठून आणू काय, काही हरकत नाही. तुम्ही 10 मिनिटाचा एक अलार्म लावून ठेवा, 10 मिनिटाचा टाइम, 10 मिनिटं रोज जप करा किंवा रोज तुम्ही 20 मिनिटं जप करा. या पद्धतीने सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. अगदी कोणीही ही सेवा आपण स्वतःसाठी किंवा घरातील इतर मंडळींसाठी संकल्पयुक्त आपण ही सेवा करू शकतो. आता तो मंत्र कोणता आहे तो मी तुम्हाला सांगते. मंत्र तुम्हाला साईडला पण दिसेल, तुम्ही लिहून घेऊ शकता. हा मंत्र तुम्हाला गुगल वरती सुद्धा मिळून जाईल. ओम सर्व पितृ मम मनः, ओम सर्व पितृ मम मनः, कामना सिद्ध कुरु कुरु स्वाहा. परत एकदा पूर्ण वाचून दाखवते आता. ओम सर्व पितृ मम मनः, कामना सिद्ध कुरु कुरु स्वाहा. ओम सर्व पितृ मम मनः, कामना सिद्ध कुरु कुरु स्वाहा. हा मंत्र तुम्हाला साईडला पण दिसत असेल आणि तुम्हाला गुगलवर पण मिळून जाईल. सांगितल्याप्रमाणे लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा गुगलवरून तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये नोटपॅडमध्ये लिहून घ्या, कसंही करा. आणि या मंत्राचा संकल्पयुक्त हे 15 दिवस तुम्हाला वाटत असेल तर अशीच सेवा करा. आणि सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी संकल्प करून या अमावस्येपासून पुढची अमावस्या किंवा मी 2 अमावस्यापर्यंत ही सेवा करेल, या पद्धतीने सुद्धा तुम्ही जी सेवा आहे ती करू शकता. आणि अजून तुम्हाला हवं असेल तर रोज सकाळी आपल्या पितरांना जी दक्षिण दिशा आहे, दक्षिण बाजूस आपण पितरांना अर्घ्य देऊ शकतो. जसं आपण सूर्याला अर्घ्य देतो तसं पितरांना आपण अर्घ्य देऊ शकतो. पण पितरांना अर्घ्य देताना तांब्यामध्ये आपण जे पाणी घेतो त्याच्यामध्ये चिमूटभर आपल्याला काळे तीळ टाकायचे आहेत आणि या पाण्याने आपल्याला ओम पितृदेवताभ्यो नमः, ओम पितृदेवताभ्यो नमः हा मंत्र म्हणत किंवा ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः हा मंत्र म्हणत आपल्याला पितरांना अर्घ्य द्यायचा आहे. आणि जी काही आपली समस्या आहे, प्रॉब्लेम आहे, ती दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. या व्यतिरिक्त तुम्ही पितृस्तोत्र, पितृ अष्टकम, पितृस्तुती याचं सुद्धा पठण करू शकता. जे आपल्याला जमेल, ज्याचे उच्चार आपले स्पष्ट आहेत त्या पद्धतीने आपण त्या सेवा ज्या आहेत त्या आपल्या पितरांसाठी करू शकतो. कारण बघा, आपल्याला आयुष्यामध्ये आपल्या कुलदेवीची सेवा, आपले कुलदैवताची सेवा, आपल्या गुरूंची सेवा आणि आपल्या पितरांची सेवा करणं अतिशय गरजेचं आहे. तुम्ही सगळे उपाय केले, तुम्ही सगळ्या सेवा केल्या, पण कोणत्याच उपायाचा तुम्हाला फायदा होत नाहीये, कोणत्याच सेवेचं फळ तुम्हाला मिळत नाहीये, तर अशा वेळेला कुठेतरी आपल्याला पितृदोषाचा त्रास असू शकतो. त्यामुळे आपल्याला कशाचेच रिझल्ट मिळत नाहीत. तर यापैकी कोणतीही सेवा करा. पितृपक्षात करायच्या सेवांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेले आहेत. कोणतीही एक सेवा करा, पण ती श्रद्धेने आणि विश्वासाने करा. त्याचा रिझल्ट हा आपल्याला मिळणार आहे. फक्त विश्वासाने करा. श्री स्वामी समर्थ.